तर मॅचला होईल सुरुवात गोलंदाजीसाठी आमंत्रित केले श्री काळभैरव क्रिकेट संघ कळंबोली या टीमच्या माध्यमातून गोलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल मंगेश साठी हा पहिलाच बॉल फटका चांगलाय. चेंडू चाललाय डीप पेक्षा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल त्याने जज केलाय. उचलून फेकेल तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा. 2 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड ओपन झालंय जे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे या टीमचं. राऊंड द विकेट. हा बॉल भन्नाट वेग परंतु वेगाने प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन मंगेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पवार मंगेश म्हात्रे ही सलामीची जोडी अगोदरच्या मॅच मध्ये भरपूर चांगलं प्रात्यक्षिक साकारलं होतं. 58 धावाचं टार्गेट सेट केलं होतं पिसारवे संघाने. गौरी स्पोर्ट्स वलप टीमच्या अगेन्स्ट. या बॉलवर फटका चांगलाय. खोलवर पद्धतीच्या या चेंडूला उडवून दिलंय सर 6 रनसाठी हा षटकार. भरपूर चांगली मेहनत श्री विठ्ठल रकुमाई क्रिकेट संघ व सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पेंदर यांच्या माध्यमातून साकारली गेलेली स्पर्धा या क्षणाला पुन्हा एकदा अपील झाली. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 10 रन. शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक आहे. एक महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीम साठी कारण दोन्ही संघ आतापर्यंत एक सामने जिंकलेत. अगोदर मध्ये 2 सामने आतापर्यंत जिंकले टीम चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी या टीमने. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते तुषार. तुषारचा अंतिम बॉल. टप्पा चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळतो. 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. बिनगडी बाद 10 रन. डीजे प्लीज. टीम श्री काळभैरव क्रिकेट संघ कळंबोली या टीमला राऊंड द विकेट. पहिलाच बॉल. स्टॅन्स बदलले. अप्रतिम दर्जाचा हा फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रन साठी हा येतोय. लॉंग अँड हाय फ्लाइटेड सिक्सर.
बॉल देखील लाईन चांगली होती. एक षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा निर्धार घेतलाय अनिल नाईकने, कारण दोन्ही टीमसाठी तेवढीच भरपूर महत्वपूर्ण ही मॅच आहे. कारण जो जिंकेल तो मात्र लढत करेल. आजच्या दिवसातील शेवटची लढत पाहायला मिळेल. कुटारी टीमच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल सुपर 4 मध्ये जाण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर देणारा हा सामना थोडासा धीम्या गतीचा होता, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशा भरकटली. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता, त्यावेळेस दिशा भरपूर महत्वाची असते आणि ज्यावेळेस दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा फटका 6 रनसाठी. आणखीन एक मोठा ब्लास्ट विजय पवारच्या बॅटमधून येतोय. हा षटकार सोनू माझे जानू, माझा मूड झाला फ्रेश. कडकडाट. पुन्हा एकदा स्टान्स बदलले. अक्रॉस द लाईन झाले, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर फटका चांगला आहे, फक्त दिशा दिली. चेंडू चालला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार. पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक वाईट बॉल. अशा प्रकारच्या धावा ज्यावेळेस तुम्ही पहिल्या सत्रामध्ये खर्च करताना सेकंड इनिंग मध्ये याच धावा कधी कधी तुमच्या पराभवाचं कारण देखील ठरतात. याच धावा कधी कधी टार्गेट चेस करत असताना तुम्हाला कठीण ठरत असतात. स्विच हिट. लाजवाब. विजय पवार नावाचं वादे मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना मैदानाच्या चौफेरीन अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे संघाच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 34 रन. तर होती ती म्हणजे 34 रन. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न केलाय टीम जे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे या टीमच्या या दोन्ही ओपनर सलामीवीर बॅट्समनने. 11 खेळाडूंमधून 2 बॅट्समनची निवड केली जाते, ती म्हणजे ओपनर बॅट्समन म्हणून, आणि एक चांगली सुरुवात करून दिली. पहिलाच बॉल अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी प्रभात अंबोरे नामक गोलंदाजाला देखील या ठिकाणी इन्व्हाइट केले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजय चेंडू खाली जात होता. रोशन थांबला होता. रनआउटची संधी आणि एक महत्वाचा विकेट.
तेच थँक्यू. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 36 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाज प्रभात. अप्रतिम दर्जाचा हा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. पंचांनी ही अपील फेटाळली, परंतु खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल प्रभात अंबोरेचं देखील, कारण सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये 34 धावा आल्या आणि त्यानंतर एक कमबॅक करण्याचा जो प्रयत्न यशस्वीपणे सफल होताना देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका चांगला अजय आहे. थोडासा फंबल झाला, रनआउटची संधी आणि या क्षणाला तिसऱ्या पंचांना तर थोडक्यात बचावला बॅट्समन राजकुमार पाटील. सकाळच्या सत्रात देखील चांगली तारणार पद्धतीची भूमिका साकारली टीम जे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे टीमसाठी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर फटका चांगला आहे, झेलची संधी टिपलाय हा झेल आणि विकेट क्रमांक 2 गमवलाय राजकुमार पाटील. बॅक टू द पेव्हिलियन. ते 3 षटकार त्याने लगावले होते मुख्याच्या क्षणी. या बॉलवर फटका चांगला आहे, परंतु फटका फसला जाईल की काय. एक महत्वाचा विकेट या ठिकाणी संपादन केलाय. हे क्रिकेट आहे. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 वर बाद होताना पाहायला मिळतोय. तिसरा धक्का. थँक्यू. तर पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये आणि 38 रन आतापर्यंत होतात. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 वर बाद होतोय. बायना घेतल्याशिवाय जायना. बायको मिळाली मेड इन चायना. बायको मिळाली
मिळाली मेड इन चायना. फायनाचे पैसा घेतलं शिवाय चालीला बायको मिळाली मेड इन चायना. येस, थँक्यू. प्रभात अंबोरेने मात्र या मॅच मध्ये कमबॅक मिळवून दिलं टीम श्री काय भैरव क्रिकेट संघ कळंबोली या टीमला. शेवटच्या ओव्हर्स आणि कंकेश्वर नामक गोलंदाजाला इन्व्हाइट केलं. रन आतापर्यंत झाले 38, 38 रन टार्गेट सेट करणारी ओव्हर. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप कव्हरला. फिल्डर होता बंटी आणि तत्पूर्वी दुसरी रन. 40 रन 40 धावा आतापर्यंत 40 रन स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या सत्रातले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर फटका चांगला आहे. उंची भरपूर आहे. अजय चेंडू खाली टिपला हा झेल आणि आणखीन एक बॅट्समन या ठिकाणी गमावलाय. जे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे या टीमने. कुठे गेली ही माझी मैना झालो वेडा पिसा दिवाना. मीना सपना गंगा यमुना तिच्या भेटलो मैतरणीना. मी आलो विचारून गौरीला त्या गौरीला. आलो विचारून गौरीला त्या गौरीला. माझी प्रेमिका गेली हाय माझी प्रेमिका गेली हाय चोरीला. माझी प्रेमिका गेली हाय चोरीला. प्रेमिका गेली हाय Yes, thank you. चोरीला. न्यू बॅट्समन सागर पाटील. ज्या प्रकारे अमर पवार बाद झाला त्यानंतर अमर मंगेश देखील ज्या प्रकारे बाद झाला त्यानंतर विजय देखील बाद झाला. अमर देखील बाद झाला. राजकुमार देखील बाद झाला आणि दिनेश पाटील आणि सागर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये झुंज देते. इनसाइड एज होते परंतु बॅकअप चांगलं राहिलं. शॉर्ट फाइंडिंगला फिल्डर होता. तत्पूर्वी एकेरी धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 41, 41 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल आता मात्र शिल्लक आहेत. अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. स्टान्स बदलले होते. लॉंग लेगला खेळायचा होता परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू चाला डीपेक्षा कव्हरला. फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय कल्पेश परंतु थोडासा फंबल झाला. दुसरी धाव पूर्ण केली. 43 रन आणि शेवटचा 1 बॉल आता मात्र या मॅच मधला शिल्लक असेल. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या लढतीमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल. कंकेश्वर रनआउटची संधी. एक सिंगल फक्त कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने 44 रन होतात आणि 45 धावांचं टार्गेट असेल टीम श्री काय भैरव क्रिकेट संघ कळंबोली या टीम समोर. तर चला टीम पिसारवे संघ आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. तुर्तास जाऊया डीजे मास्टर कडे. एक सुमधुर संगीत.
45 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रभात आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल आणि 45 रनचं लक्ष. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. तर विनंती असेल की जो आमच्या कॅमेरामॅनचा जो कक्ष आहे त्या ठिकाणी जे खेळाडू आहेत तर कृपया करून आपण त्या ठिकाणी जे इतर खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण बाजूला बसायचं आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॅट्समन या ठिकाणी विकेट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एक मोठा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभात मात्र भरपूर अपेक्षा होते या मॅच मध्ये प्रभात कडून आणि त्या अपेक्षांचं रूपांतर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे नैराश्यांमध्ये. सुमधुर संगीत ऐकायला मिळालं, परंतु न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विराज विजय कानावकर पहिल्या मॅचचा हिरो ज्याने अप्रतिम दर्जाची कामगिरी केली. जी संधी त्याला दिली, ज्या प्रकारे उल्लेख केला होता संदीप पाटील सरांनी की एक नवीन युवा खेळाडू आहे आणि मिळालेल्या संधीचं सोनं देखील या खेळाडूने केलंय. सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर संघ अडचणीमध्ये असताना एक इन ऍक्शन मोड मध्ये येऊन संकटमोचक प्रकारची कामगिरी करावी लागेल विराज विजय कानावकरला. फटका चांगलाय, टेम्परामेंट पहा, कल्पकता भरलेला फटका. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची ही भूमिका त्याने साकारली आणि हा बॉल पेस करत असताना डीप पॉइंटला त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची थँक्यू. चौकार देखील आला. स्कोरबोर्ड ओपन झालाय. टीम श्री काय भैरव क्रिकेट संघ कळंबोली या टीमचा हा बॉल देखील या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल रिलीज केलाय. वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. चला, पंचांशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद तुम्ही करू नका. पंचांचा निर्णय विमरसाठी फक्त निर्णय आहे. 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही 22 बॉल मध्ये 40 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका चांगला आहे, चेंडू चाललाय. वाईडिश लॉंग ऑफचा फिल्डर बॉल जज करेल. एक सिंगल. 21 बॉल आणि 39 रनची गरज. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. एकवीस बॉल आणि 39 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलाय. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक. फिल्डर भरपूर वेगाने धावतात. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 20 चेंडू आणि आता मात्र रन पूर्ण करायचे आहेत. 37 रनची गरज. 20 चेंडू आणि 37 धावा.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हलक्या हाताने दिशा दिली. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील या क्षणाला देखील लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन मिस केली जाते. 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रन आणि समीकरण बदलणे येणारे 18 चेंडू आणि आता मात्र रन कंप्लीट करायचे आहेत 36 रन. 18 बॉल आणि 36 रन. चला टीम बेटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम जे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवी संघ पंच आपण ताकीद द्या खेळाडूंना, कारण या मॅच नंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. भोईर यांचं देखील सरचे स्वागत असेल. वेलकम. आपलं देखील VRCC ट्रॉफी 2023 या स्पर्धेमध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. 18 चेंडू आणि 36 रनची गरज असताना प्रति बॉल मध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल. 18 चेंडू आणि 36 रन. गोलंदाज सज्ज होते अमर. अमरचा पहिला बॉल फटका चांगला आहे. बॉटमॅनचा चांगला वापर. तुटून पडला या बॉलवर डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. हा षटकार. प्रमोद मंडप डेकोरेशन वाला, प्रमोद मंडप डेकोरेशन वाला साऱ्यांच्या मनात ठसून गेला. याची तोडच नाही कोणाला, याची तोडच नाही कोणाला. प्रमोद मंडप पेंढरवाला रायगड. यस, थँक्यू. हा बॉल देखील हा वाईट बॉल. अशा प्रकारच्या धावा मी मगाशी देखील उल्लेख केला होता की तुमच्या टीमचा दबाव वाढवतील. 17 चेंडू आणि 29 रनची गरज. हे ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट आहे. षटकार लगावला बॅट्समन अजयने, कारण विजय प्राप्त करण्यासाठी अजयला तर मात्र जरूर या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. हा बॉल देखील आखूड पद्धतीचा हा बॉल होता. प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढवतोय जे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे टीमचा. 16 बॉल 29 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. सेकंड रन साठी कॉल. रनआउटची संधी, परंतु या ठिकाणी भरपूर वेगाने धावले. 15 बॉल आणि 27 रनची गरज. या बॉलवर फटका चांगला आहे. फिल्डर तैनात. टिपला हा झेल आणि या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा विकेट. 14 बॉल आणि आता मात्र रन कंप्लीट करायचे आहेत 27. ओपन ग्राउंड मंडप सजल्यावर, ओपन ग्राउंड मंडप सजल्यावर, डीजे साऊंड साऊंड वाजल्यावर. डीजे साऊंड साऊंड वाजल्यावर, ओपन ग्राउंड मंडप सजल्यावर, डीजे साऊंड साऊंड वाजल्यावर. बदलत बसते दुनिया सारी, बदलत बसते दुनिया सारी. चमचमत्या मांडवा
थँक्यू. न्यू बॅट्समन अनिकेत भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर कृष्णा सर येणारे चेंडू आहेत 14 आणि 27 रनची गरज. 14 बॉल आणि 27 रन या लक्ष्याचा पाठलाग करत असताना समोरच्या दिशेने खेळायचा होता. रनआउटची संधी. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 13 चेंडू आणि 26 रनची गरज. पुन्हा एकदा प्रत्येक बॉलवर 2 रनची सरासरी गाठणारी ही प्रात्यक्षिक आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. तेरा चेंडू आणि 26 रनची गरज. 13 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा फटका खेळायचा होता. रनआउटची संधी. या क्षणाला 2 वेळा संधी होती परंतु ही संधी गमावली. समीकरण आले. येणारी 12 चेंडू आणि आता मात्र 26 रनची गरज. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तुरंत जाऊया डीजे मास्टर कडे एक सुमधुर संगीत. जीवाच्या पाड्या मनाला याड बैलगाड्यांचा लय भारी. जीवाच्या पाड्या हेतूच्या माध्यमातून आणि सध्याच्या घडीला बैलगाडी शर्यतीचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते. नाद एकच बैलगाडा शर्यत. पिसारवे गाव म्हटल्यानंतर देखील खऱ्या अर्थाने बैलगाडी शर्यतीसाठी ओळखलं जातं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. धावा या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी तळमळ भरपूर आहे आणि ती करावीच लागेल विजय प्राप्त करण्यासाठी. 1 शॉट. फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होईल. समीकरण बदलले. 11 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू हवेमध्ये. फिल्डर तैनात. झेल पकडलाय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट. समीकरण मात्र खऱ्या अर्थाने 10 बॉल आणि आता मात्र 25 रन. त्याचबरोबर आदरणीय आशिष शेठ नेरुळकर उर्फ रॉकी भाई यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन या ठिकाणी विराजमान व्हायचं. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खंडेश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल वेग चांगला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. गोलंदाज
तेजस पाटीलचं कौतुक करावं लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील एक तेजस्वी कामगिरी त्याच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली. या मॅच मध्ये देखील तीच उम्मीद घेऊन चांगली लेन चांगल्या लाईनने तो गोलंदाजी करतोय. टीम जे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे या टीमसाठी दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आला. सामन्याचे चित्र बदलले. येणारे 9 चेंडू आणि 24 रनची गरज. 9 चेंडू आणि 24 धावा. 4 षटकार या सामन्यामध्ये विजय संपादन करून देऊ शकतात. खोलवर पद्धतीचा हा बॉल आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चाललाय टीम श्री काय भैरव क्रिकेट संघ कळंबोली या टीमला. 8 बॉल आणि 24 धावा. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा वेद यष्ट्यांचा. क्लीन बोल्ड बॅट्समन होतोय बाद. जाईल 6 बॉल आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत. त्या म्हणजे 23 धावा. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पिसारवे संघ आणि टॉस साठी तयार राहायचंय. टीम चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी या टीमचे कॅप्टन विकी आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपलं देखील पुन्हा एकदा मी सरस स्वागत करतोय. शेवटच्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले गोलंदाजाला. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर कडे. एक सुमधुर संगीत. आमंत्रित केले शेवटच्या ओव्हरसाठी. आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाला जिंकायचं असतं, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. आपण जर पाहिलं ना तर आज संधी निर्माण झाली. रोशन पोपेटाला हिरो बनण्याची संधी प्राप्त झाली. गोलंदाज अमोल म्हात्रेला हिरो बनण्याची. पिसारवे की कळंबोली, कळंबोली की पिसारवे या प्रश्नाचं उत्तर देणारे 6 बॉल. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता रोशनला, परंतु टप्पा पडल्यानंतर प्रभावित करणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज आहे. 5 चेंडू आणि 23 धावा. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल रोशनला. फटका चांगलाय, चेंडू चाललाय, हा फ्लाइट हिट सिक्सर येतोय. या मॅच मध्ये अजूनही आम्ही पूर्णपणे लढा देण्यासाठी सज्ज आहोत असा विश्वास दाखवणारा हा षटकार. 135 वर्षांनी 135 वर्षांनी आता मात्र 17 रनची गरज आहे. 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू 17 रन, 17 रन 4 चेंडू. इनसाइड एज होती, परंतु या क्षणाला पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा बॉल
टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये 2 बॉलमध्ये 17 धावांचा रेकॉर्ड देखील झालाय, परंतु सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर 3 बॉलमध्ये 17 रनची गरज आहे. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. जर एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. इनसाइड एज आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करणारा हा विकेट या ठिकाणी टिपलाय.